चला आज आपण एका अशा मशीनबद्दल बोलूया जे फक्त गेमिंग पुरतं मर्यादित नाहीये. 2026चा नवीन एलियनवेअर ऑरोरा 16चं आपण विश्लेषण करणार आहोत. पाहूया नेमकं काय खास आहे या लॅपटॉपमध्ये. एलियनवेअर हे नाव ऐकलं की डोळ्यासमोर काय येतं? पॉवर, हाय परफॉर्मन्स, बरोबर. कित्येक वर्षांपासून हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंगच्या जगात या नावाची एक वेगळीच ओळख आहे. पण थांबा, 2026मध्ये त्यांनी हीच ओळख बदलण्याचा प्रयत्न केलाय. आता फक्त पॉवर नाही तर अजून बरंच काही आहे आणि हेच या विश्लेषणाला खूप इंटरेस्टिंग बनवत आहे. तर आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी एका दंतकथेची नवी ओळख, मग नव्या पिढीसाठी नवी शक्ती, प्रोफेशनल अनुभव कसा आहे, एक मशीन अनेक जगं म्हणजे काय, आणि शेवटी अंतिम निर्णय. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून. कंपनी म्हणतेय की हे त्यांचं आत्तापर्यंतचं सर्वात बहुउपयोगी मशीन आहे. आता हे विधान किती खरं आहे तेच आपल्याला तपासायचंय. आणि या सगळ्याची सुरुवात होते 99,999 रुपयांपासून. आता या किमतीत नेमकं काय मिळतंय हे जाणून घेणं इंटरेस्टिंग ठरेल. ओके, आता जरा या मशीनच्या आत डोकावून पाहूया. म्हणजे याच्या दमदार कामगिरीमागचं रहस्य काय आहे ते समजून घेऊया. ओके, तर समोर स्क्रीनवर आहेत याचे मुख्य घटक. इंटेल कोर i7 प्रोसेसर जो 5.2 गिगाहर्ट्झपर्यंत जातो, एनव्हिडियाचं RTX 5060 ग्राफिक्स कार्ड आणि 1 TBची सुपरफास्ट SSD. पण यातली खरी गेम चेंजर गोष्ट आहे 8 GB GDDR7 VRAM. हो, GDDR7. आता प्रश्न पडतो की ही GDDR7 मेमरी आहे तरी काय? सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर ही ग्राफिक्स कार्डसाठी बनवलेली एकदम लेटेस्ट नेक्स्ट जनरेशन मेमरी आहे. त्याचा वेग इतका प्रचंड आहे की AI आणि हाय रेझोल्यूशन ग्राफिक्ससारखी जड कामं अगदी सहज होतात. आणि हा फरक किती मोठा आहे ते या तुलनेवरून लक्षात येईल. GDDR6च्या तुलनेत GDDR7मध्ये चक्क दुप्पट बँडविड्थ आहे. याचा अर्थ काय? म्हणजे फक्त हाय एंड गेमिंगच नाही तर AI किंवा 4K व्हिडिओ एडिटिंगसारखी प्रोफेशनल कामंसुद्धा अक्षरशः रॉकेट स्पीडने होतील. विचार करा, तुमचा रेंडरिंगचा वेळ अर्ध्यावर येऊ शकतो. बरं, मशीनच्या आतली पॉवर तर आपण पाहिली, पण बाहेरून म्हणजे प्रत्यक्ष वापरताना कसा अनुभव मिळतो? चला डिझाईन आणि डिस्प्लेबद्दल बोलूया. या लॅपटॉपचा डिस्प्ले खरंच कमालीचा आहे. 16 इंचाची स्क्रीन, WQXGA रेझोल्यूशन जे 2K पेक्षाही जास्त आहे, सोबत 120 हर्ट्झचा रिफ्रेश रेट आणि 100% sRGB कलर गॅमेट. म्हणजे क्रिएटिव्ह काम करणाऱ्यांसाठी ही एक पर्वणीच आहे. आणि हो, डोळ्यांच्या संरक्षणासाठी कम्फर्ट व्ह्यू प्लस सुद्धा आहे. आणि एक छोटी पण खूप महत्वाची गोष्ट, याचा ॲस्पेक्ट रेशिओ 16:10 आहे. यामुळे आपल्याला नेहमीच्या स्क्रीनपेक्षा 11% जास्त उभी जागा मिळते, जे कोडिंग, रायटिंग किंवा अगदी वेब ब्राउझिंगसाठी सुद्धा खूपच फायद्याचं ठरतं. आता डिझाईनमधला एक मोठा आणि इंटरेस्टिंग बदल म्हणजे याचं शेल्फलेस डिझाईन. क्रायो चॅम्बर कूलिंग सिस्टममुळं त्यांनी लॅपटॉपच्या मागचा तो मोठा फुगीर भाग, ज्याला थर्मल शेल्फ म्हणतात, तो काढून टाकलाय. यामुळे झालं काय तर हा लॅपटॉप खूपच स्लिम आणि पोर्टेबल झालाय. इतका की तो तुमच्या नेहमीच्या 15 इंचाच्या लॅपटॉप बॅगमध्येही आरामात बसतो. ओके, तर मग हे मशीन नेमकं कोणासाठी बनवलं आहे? एलियनवेअर कोणाला टार्गेट करतंय? चला हेच समजून घेऊया. ही स्लाइड सगळं काही सांगून जाते. घरी वापरण्यासाठी 96 वॅट आवरची मोठी बॅटरी म्हणजे एक प्रीमियम मनोरंजन केंद्र. ऑफिसमध्ये न्यायचं असेल तर याचा इंटरस्टेलर इंडिगो फिनिश त्याला एक प्रोफेशनल लुक देतो. आणि जे क्रिएटिव्ह प्रोफेशनल्स आहेत त्यांच्यासाठी 8 GB GDDR7 VRAMची ताकद आहेच. म्हणजे एक चालता फिरता क्रिएटिव्ह स्टुडिओज. एवढंच नाही तर यासोबत काही अतिरिक्त फायदेही मिळतात. मायक्रोसॉफ्ट 365चं 1 वर्षाचं सबस्क्रिप्शन आहे, ऑफिस 2024 सूट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1 वर्षाची ऑन साईट सर्व्हिस. म्हणजे काही अडचण आली तर चिंता करायची गरज नाही. चला तर आता या सगळ्या विश्लेषणाच्या शेवटाकडे येऊया आणि या मशीनबद्दलचे महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा पाहूया. तर या लॅपटॉपचे मुख्य विक्रीचे मुद्दे कोणते? सगळ्यात महत्त्वाचं नेक्स्ट जनरेशन ग्राफिक्स म्हणजे GDDR7. दुसरं त्याचं बहुउपयोगी आणि पोर्टेबल शेल्फलेस डिझाईन. तिसरं प्रोफेशनल दर्जाचा डिस्प्ले. आणि चौथा म्हणजे हा लॅपटॉप फक्त गेमर्ससाठी नाही तर वेगवेगळ्या प्रकारच्या वापरकर्त्यांना आकर्षित करतो. तर मग सगळ्यांच्या मनात येणारा प्रश्न हाच आहे का तो एक लॅपटॉप जो सगळ्यांवर राज्य करेल? एलियनवेअरने एक धाडसी पाऊल उचललंय यात शंका नाही. त्यांनी गेमिंगच्या पारंपरिक चौकटीच्या बाहेर जाऊन एक असं मशीन बनवलंय जे प्रत्येकासाठी काहीतरी देऊ शकतं. पण ह्या जबरदस्त स्पर्धेच्या युगात ते यशस्वी होईल का? हा प्रश्न नक्कीच विचार करायला लावणार आहे.